राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार शहर जिल्हाध्यक्ष पैलवान वाल्मिक मराठेंच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन। धुळे टीईटी व नीट फुटीची जबाबदारी घेत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान व दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। निदर्शने करण्यात आली। दिल्लीत सोनम वांगचुक यांना पोलिसांच्या मदतीने उपोषण स्थळावरून हटविल्याने सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। या आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष पैलवान वाल्मिक मराठे, निखिल वाघ, निखिल मोमय्या, सोनू गुजर, जयेश गायकवाड, सचिन मराठे, इक्बाल बाई, राकेश पवार आदी आंदोलनात सहभागी झाले होते। तर यावेळी फलकांच्या माध्यमातून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामे द्यावे या मागणीसाठी घोषणाबाजी करण्यात आली। जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशामध्ये सोनम वांगचुक यांना युवकांच्या हक्कासाठी या देशातील प्रदूषित झालेली शिक्षण व्यवस्थेच्या विरोधामध्ये गेल्या 21 दिवसापासून उपोषण करावं लागतं। ही लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि तरी देखील हे हुकुमशाही सरकार त्या ठिकाणी काही शिष्टमंडळ पाठवून त्यांच्या काय मागण्या आहेत हे देखील त्या ठिकाणी विचारपूस करत नाही। उलट दिल्ली पोलिसांना हाताशी घेऊन त्या ठिकाणी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न या हुकुमशाही सरकारने केलेला आहे। आणि त्याला समर्थन म्हणून आम्ही महाराष्ट्रात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवक अध्यक्ष मेहबूबाई शेख यांच्या नेतृत्वात आणि वाल्मिक मराठे पैलवान धुळे शहरात यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहेत। आणि जे टीईटी आणि नीटच्या पेपर फुटीचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा। आणि भगत सिंह यांनी सांगितलं आहे कि एक भगत सिंह को अगर देश के लिए फांसी होती है तो देश पर मरने वालों का सैलाब आएगा। म्हणून या हुकुमशाही सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे। सोनम वांगचुक यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला। परंतु या देशामध्ये हजारो लाखो सोनम वांगचुक सर तयार होतील हे आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो।